पोरानं. तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता, यांना पुण्यात नेमका सांभाळा कोणी? सगळे आरोपी पुण्यात नेमके कसे सापडायला लागले? सगळेचे सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडतात. याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्रीचे आरोपींना सांभाळायला लागले. या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना, या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे. हे फाशी तर होणारच आहे. फाशी जर नाही झाली ना, मग आता कोणतरी म्हणले, मला वाटतं खासदार का कोण म्हणले की 4 सीट कच्चं होईल. सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का 4 सीट कच्चं झालं आणि त्याच्यातला एक बी आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्लाच. आता तुम्हाला हीच भाषा कळती. आता आमचा नाविलाज आहे. आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय. संतोष भाई देशमुखांना जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता. ही तुमची कोणती भाषा आहे? हे नवीन षडयंत्र सुरू झालंय. आपण जर संतोष भाईकडून बोललो, आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले. हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणलंय. आम्ही संतोष भाईकडून बोललो की आम्ही जातीवादी, आणि तुम्ही आरोपीला सांभाळतात ते काय? तुम्ही आरोपीला गाड्यात घेऊन पळतात ते काय? आणि संतोष भाईला क्रूरपणे तुम्ही मारलं, तो जातीवाद नाहीये का? आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी, आणि तुम्ही कोणाचाही वरबडून खाताय, मग तुम्ही जातीवादी नाही? यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. इथून पुढच्या काळात आपण सावध राहा. जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावात यांना घरात घुसून बाहेर काढावं लागणार आहे. नाविलाज आहे आपला नाविलाज आहे. आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसीमा असती. कोणते मराठी